कसे आहात बाळांनो? मी प्रोफेसर प्रशांत ठाकरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण टेन्सबद्दल शिकणार आहोत. टेन्स म्हणजे काय? काळ. काळाचे मराठीमध्ये 3 प्रकार पडतात. एक तुमचा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. ठीक आहे. तर आज आपण इंग्लिशमधले 3 काळाविषयी माहिती बघणार आहेत. तर पहिला काळ आहे आपला प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर वर्तमान काळ. न दुसरा असतो तो तुमचा म्हणजे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि शेवटचा असतो तो फ्युचर टेन्स म्हणजे काय? आपला भविष्यकाळ. तर वर्तमान काळ म्हणजे काय? प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? जी गोष्ट आज घडत आहे. ठीक आहे. पास्ट टेन्स भूतकाळ म्हणजे काय? जी गोष्ट घडून गेलेली आहे आणि जी गोष्ट घडणार आहे ती असते आपली भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. तर आज आपण प्रेझेंट टेन्सविषयी माहिती बघणार आहेत. प्रेझेंट टेन्सचे 4 सब टेन्स फक्त आपण लक्षात ठेवायचं. पहिला म्हणजे तुमचा सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. दुसरा म्हणजे तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे तुमचा चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण म्हणतो आपण त्याला. कंटिन्युअसलाच नाव आहे प्रोग्रेसिव्ह टेन्स. तिसरा आपला असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. आणि शेवटचा असतो तुमचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. तो असतो आपला चालू पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. चल तर आपण आज त्याच्या सबप्रकाराविषयी माहिती बघूया. आपण त्यांचे फॉर्म्युले आणि त्याचे एक एक उदाहरण बघणार आहोत. पण तर आता आपला पहिला टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे त्याला काय म्हटलं गेलं आहे? साधा वर्तमान काळ असं म्हटलं गेलं आहे. तर या ठिकाणी बघा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बघा तर त्याचा फॉर्म्युला आहे आपला. पहिली गोष्ट म्हणजे सब्जेक्ट म्हणजे करता मग सब्जेक्ट प्लस वर्बचं पहिलं रूप घ्यायचं प्लस यस ऑब्लिक इयस प्लस ऑब्जेक्ट ही त्याची रचना झाली म्हणजे त्याचा फॉर्म्युला झाला. आता या ठिकाणी यस ऑब्लिक इयसचा काय मॅटर आहे हा प्रश्न पडतो आपल्याला. तर याचा मॅटर असा आहे की आपलं तृतीयपुरुषी सर्वनाम जे आहे ते ही सी इट जेव्हा हे तृतीयपुरुषी सर्वनाम करते जेव्हा आपण घेणार तेव्हा त्या ठिकाणी तुमचं जे व्हर्ब आहे त्याला आपण काय लावणार? यस किंवा इयस प्रत्यय लावणार त्या व्हर्बनुसार. म्हणजे बघा मग आपलं एक्झाम्पलमध्ये काय येणार? पहिलं येणार आय हे आपलं एक वचनी. मग काय तुमचं? आय प्ले क्रिकेट. नंतर ही प्लेज क्रिकेट. इथं यस का लागलाय? कारण की आपल्या या ठिकाणी तृतीय पुरुष सर्वनाम आलाय तो म्हणजे कोणता आलाय? ही आलाय. कोणता आलाय? ही. नंतर हा जरा पहिला आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नंतर आहे आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बघायला गेलं तर त्याला म्हटलं जातं पहा चालू वर्तमान काळ. यालाच नाव आहे प्रोग्रेसिव्ह टेन्स. पण प्रोग्रेसमध्ये घटना चालू आहे, ना घडून गेली ना घडणार. घटना काय घडत आहे. जसं मी तुम्हाला आत्ता शिकवतोय म्हणजे मी काय करतोय? शिकवतोय. ही गोष्ट काही चालू आहे, ही घटना काही चालू आहे. लक्षात मी तुम्हाला शिकवू राहिलो. ठीक आहे. म्हणजे तो काय असतो आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये काय फॉर्म्युलाचं बघा सब्जेक्ट सगळ्या फॉर्म्युला 12ची 12 काळ जे आहेत पा आपले त्याला सब्जेक्ट हा तुमचा आहे पहिला. नंतर पहा इथं तुमचा हेल्पिंग वर्ब घ्यायचे. ते कोणते तुमचे? ॲम इज आर. ॲम इज आर प्लस वर्ब आणि वर्बला काय जोडायचं? ING प्रत्यय जोडायचं म्हणजे जिरेंड वापरायचं. प्लस काय तुमचं? ऑब्जेक्ट. या ठिकाणी बघा पहिलं काय तुमचं? आय एम प्लेइंग क्रिकेट. आय एम प्लेइंग क्रिकेट. नंतर वी आर प्लेइंग क्रिकेट. आणि तिसरं आहे तुमचं ही इज प्लेइंग क्रिकेट. आता आय तुमचं एक वचनी तिथे येणार ॲम येणार. आयच्या पुढे तर आर किंवा इज येणार नाही, आय ॲम येणार. नंतर वी आर प्लेइंग क्रिकेट. वी म्हणजे काय? आम्ही सगळे म्हणजे तिथे अनेक वचन आलं म्हणून तिकडे काय घेतलं? आर घेतलं. यू देखील अनेक वचन आहे त्याच्या पुढे काय घेणार आपण? आर घेणार. आणि देच्या पुढे पण देखील काय घेणार आपण? आर घेणार. परंतु ही म्हणजे कोण? तो. ही सी म्हणजे ती, इट म्हणजे ते. ही सी इटच्या समोर आपण काय घेणार? इज घेणार. आपले 7 असतात सर्वनाम. कोणते कोणते असतात तुमचं? आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे. लक्षात ठेवा हे तुमचे तृतीय पुरुष असतात. ही सी इट हा तुमचा एक वचनी असतो. वी यू आणि दे हे तुमचे अनेक वचने असतात. तर हा झाला आपला दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पुढचा आहे आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स.
आणि त्याला म्हणतात पूर्ण वर्तमान. परफेक्ट म्हणजे काय, एकदम पूर्ण. एखादा माणूस कसा परफेक्ट असतो, परफेक्ट म्हणजे काय, सगळ्या गोष्टीमध्ये तो कसा असतो, प्रावीण्य असतो. या सगळ्या गोष्टी येतात म्हणजे परफेक्ट म्हणजे सगळं पूर्ण झालं आहे. काय त्याचा फॉर्म्युला काय त्यांचा, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज. वर्तमान काळामध्ये फॉर्म्युला काय तुमचा, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस वर्ब 3. वर्ब 3 म्हणजे काय, तुमच्या क्रियापदाचे स्वरूप म्हणजे त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल. त्याला काय म्हणतात, पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात पा. प्लस तुमचं काही ऑब्जेक्ट, तुमचं कर्म येईल, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आपलं या ठिकाणी पहा, ही सीट जे आहेत पहा, ह्या तिघांच्या पुढे फक्त याच्यामध्ये हॅज येईल, बाकी सगळ्या ठिकाणी काय येणार तुमचं, हॅव येणार पहा, लक्षात ठेवायचं. फक्त ही सीटच्या पुढे काय येणार, हॅज येणार तुमच्या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. मग याच्यामध्ये काय येणार तुमचं, आय हॅव प्लेड क्रिकेट. आय हॅव प्लेड क्रिकेट, ही हॅज प्लेड क्रिकेट. आय हॅव प्लेड, प्लेचं तिसरं रूप आहे प्लेड क्रिकेट आणि ही हॅज प्लेड क्रिकेट. हे झाले आपले तिसरे याचं पान. आणि आता शेवटचा आहे तो तुमचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याला म्हणतात चालू पूर्ण वर्तमान काळ. काय म्हणतात, चालू पूर्ण वर्तमान काळ. आणि याच्यामध्ये पहा तुमचा फॉर्म्युला काय त्याचा, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी वेगळं काही नाही. आता या ठिकाणी काय होईल मग तुमचा एक्झाम्पल काय होईल, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. आता हे पहा, प्ले घेतला आपण आणि त्याला ING प्लेइंग होणार, प्लेइंग क्रिकेट. हे तुमचं काय राहील पहा, तुमचं हा तुमचा सब्जेक्ट राहील, हे हेल्पिंग वर्ब राहील, तुमचं बीन आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे पहा, ING प्लेइंग हे तुमचा मेन वर्ब राहील आणि क्रिकेट तुमचं ऑब्जेक्ट राहील पहा. नंतर ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट, नंतर काय तुमचं ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. अशा प्रकारे आज आपण प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार बघितले पहा. ते तुम्हा सर्वांना समजले असतील. नसतील समजले तुम्ही कमेंट करू शकता. आपल्या चॅनलचं नाव आहे प्रोफेसर प्रशांत ठाकरे. चॅनलला सबस्क्राईब करा.